नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. साताऱ्यात सराफ व्यापाऱ्यांवर दरोडा, 32 लाखाचे सोने लंपास. मध्यरात्री कुरिअर कर्मचाऱ्याला बेदम मारहाण. साताऱ्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून एका धाडसी लुटीच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. पोवाई नाका परिसरात मध्यरात्री एका कुरिअर कर्मचाऱ्याला अडवून त्याला बेदम मारहाण करत तब्बल 32 लाख रुपयांचे सोने लुटण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी 3 मोठ्या सराफ पेढ्यांचे सोने लंपास करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. साताऱ्याचे हृदय समजल्या जाणाऱ्या पोमाई नाका परिसरात 28 फेब्रुवारीच्या पहाटे ही खळबळजनक घटना घडली. न्यू लक्ष्मी एअर पार्सलचे कर्मचारी कोमल सिंग परिहार हे सराफाचे पार्सल घेऊन जात असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या 4 अज्ञात इसमांनी त्यांना गाठलं. श्रद्धा ज्वेलर्सचे व्यवस्थापक नितीन जैन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री 1:15च्या सुमारास राधानगरी सातारा बोर्डाजवळ हा हल्ला झाला. लुटारूंनी परिहार यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडील 215 ग्रॅम सोन्याचे दागिने व बिस्किट हिसकावून पोबारा केला. या लुटीमध्ये श्रद्धा ज्वेलर्स, संतोषी ऑर्नामेंट्स आणि त्रिमूर्ती गोल्ड या नामांकित दुकानांचेही सोने चोरीला गेले आहेत. एकूण 32,04,500 रुपये किमतीचा ऐवज लंपास झाला असून यात 85 ग्रॅम, 50 ग्रॅम आणि 80 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या गोळ्यांचा समावेश आहे. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे सातारा पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.